स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नाते येथे शिवसेनेची जाहीर सभा उत्साहात। सी.डी. देशमुख यांच्या भव्य स्मारक उभारणार मंत्री भरतशेठ गोगावले। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर 55 नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री विकास भरत गोगावले, 110 नाते पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश महाडिक तसेच 109 नडगाव तर्फे बिरवाडी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ रेणुका देशमुख यांच्या प्रचारार्थ नाते येथे जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जाहीर सभा पार पडली। सभेपूर्वी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ग्रामदैवत श्री रवळनाथ महाराज आणि श्री देवी सोमसाई मातेचे दर्शन घेऊन आगामी निवडणुकीत शिवसेना पक्षाला यश मिळावे आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करण्याची ताकद मिळावी अशी प्रार्थना केली। सभेदरम्यान महाराष्ट्र तसेच नाते गावाचे वैभव असलेले भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ स्वर्गीय सी.डी. देशमुख यांच्या स्मरणार्थ नाते येथे भव्य स्मारक उभारण्यात येईल असा शब्द मंत्री गोगावले यांनी दिला। यावेळी नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य श्री विकासशेठ गोगावले यांनी सभेला संबोधित करताना रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयाची सुरुवात नाते गणातूनच होईल असा विश्वास व्यक्त केला। वडील मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि लोकसेवेचा वारसा जपत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी आणि ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। मंत्री भरतशेठ गोगावले आपल्या भाषणात म्हणाले की माझे संपूर्ण कुटुंब लोकसेवेला समर्पित आहे। माझा मुलगा विकास गोगावले हा लोकसेवेचा वारसा समर्थकपणे पुढे नेईल याबाबत मला ठाम विश्वास आहे। शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर ते प्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमचे सेवक म्हणून काम करतील। स्थानिक स्तरावरील पाणीपुरवठा, रस्ते यासारखी प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील। तसेच आरोग्य किंवा वैयक्तिक अडचणींच्या प्रसंगी शिवसेना कायम जनतेच्या पाठीशी उभे राहील असं त्यांनी स्पष्ट केले। ही निवडणूक शिवसेना विरुद्ध 5 बलाढ्य पक्ष अशी असली तरी शिवसेना हा मजबूत आणि स्वावलंबी पक्ष आहे। महिला भगिनींची खंबीर साथ आमच्या सोबत आहे। येत्या 7 फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मंत्री गोगावले यांनी यावेळी केलं। या सभेला नाते विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, शिवसैनिक, युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच परिसरातील माता भगिनी आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।